नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो. टाटा टेक्नॉलॉजीबद्दल बोला, ओके, म्हणून मला सांगण्यात आलं. एक डिमांड आली, त्याच्यामुळे टाटा टेक्नॉलॉजीचा आपण व्हिडिओ करतोय. ओके, त्याचे कॉर्पोरेट प्रेझेंटेशन आहे आणि विल जस्ट शो इट टू यू व्हॉट इज देअर इन दॅट. तेव्हा लिडिंग ग्लोबल इंजिनिअरिंग सर्व्हिस कंपनी, बेसिकली ऑटो सेक्टरमध्ये याचा डिमांड रेव्हेन्यू 81% येतोय. अमंग टॉप 2 आहे. ओके, कस्टमर NPS 66 among the top 10 percentile in tech services company. 12,000 एम्प्लॉईज आहेत आणि Q2 PAT प्रॉफिट वाढलेला आहे 12.6%. ऑपरेटिंग EBITDA पण वाढलं ऑब्विसली, पण मेनली आपल्याला PAT बघायचं असतं. ओके, सो दिस इज व्हॉट इट इज. त्याच्यानंतर मग रेव्हेन्यू आणि प्रॉफिटेबिलिटी Q2 म्हणजे सप्टेंबर एंडचे ज्यांनी सांगितलेलं आहे. टोटल कंपनी ऑपरेटिंग रेव्हेन्यू वाढलेला आहे 6.4%. सर्व्हिस सेगमेंट रेव्हेन्यू गोन अप बाय 5.1%. या आणि ऑब्विसली ऑपरेटिंग US डॉलरमध्ये सुद्धा कंपनी वाढलेलं आहे 4.5%. US डॉलर याचा काय म्हणायचं रेव्हेन्यू असल्यामुळे याला दरवर्षी 5% नाही 2 to 3% रुपी ॲप्रिसिएशनचा बेनिफिट मिळतो. या रुपी डिप्रिसिएशनचा, राईट. इन्फोसिस TCSने काय केलं, गेल्या 10 वर्षामध्ये डॉलर गेला 55 ते 90, त्यामुळे त्यांची प्रॉफिटेबिलिटी रुपी डिप्रिसिएशन मधूनच निर्माण झालेली, अपार्ट फ्रॉम देअर वॉट एव्हर प्रोडक्टिव्हिटी इज देअर. ओके, त्यामुळे आय डोंट थिंक IT कंपनीज आर रिअली डन मच इन improving their productivity. Because of rupee depreciation itself, they have got 90% leverage, like benefit from their in their profitability. Yeah, the profitability बघितलं तर ऑपरेटिंग EBITDA वगैरे वगैरे नेट इन्कम मार्जिन हॅज गॉन अप. ओके, 12.5% आहे आता. इट माइट हॅव गॉन अप बाय नेट इन्कम इथे थोडंसं खाली आलेलं आहे. 5.1% नेट इन्कम वरती गेलंय. ओके, Q1Q खाली आलंय, पण ओव्हरऑल वरती गेलेलं आहे. इयर ऑन इयर, वाय म्हणजे इयर ऑन इयर, Q1Q खाली आलेलं आहे. त्याच्यानंतर CEO वॉरेन हॅरिस इज अन एक्सपॅट. ओके, आणि सविता बालचंद्रन इज द CFO. दोघांचे स्टेटमेंट्स ऑलवेज मॅनेजमेंट पार्लन्समध्ये फ्युचर इज ऑलवेज गुड. ओके, सो नॉट टू वरी मच अबाउट इट. स्ट्रॅटेजिक विन्स, ओके, न्यू डेव्हलपमेंट्स, लिडिंग नॉर्थ अमेरिकन ग्लोबल ऑटोमोटिव्ह कंपनी, हे चांगलं आहे. टॉप बिलिंग इज टाटा टेक्नॉलॉजीला ऑर्डर दिलेलं आहे टू डिलिव्हर अ पायवोटल प्रोजेक्ट दॅट फोकसेस ऑन प्रोडक्ट डेटा अँड IT हार्मोनायझेशन. द प्रोजेक्ट विल एम टू युनिफाय. बेसिकली कंपनी माहिती आहे का, ऑटोमेटिव्ह सेक्टरमध्ये हाऊ टू फिक्स कॉम्प्युटर ऑन द टॉप ऑफ द ऑटो. म्हणजे गाडी घ्या, टेलर घ्या, ट्रक घ्या, त्याच्यावर IT कसं बसवायचं, म्हणजे लोकांना कसं इनडायरेक्टली कन्व्हिनियन्स द्यायचा किंवा गंडवायचं. दॅट इज वॉट टाटा टेक्नॉलॉजी डज. त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट काय होतं प्रोडक्टिव्हिटी वगैरे, गॉड ओनली नोज, पण फ्रिल्स अँड रिबन्स आर डेफिनेटली ॲडेड टू द ऑटोमोटिव्ह सेक्टर. ओके, महाराष्ट्र गव्हर्नमेंट ऑल्सो सिलेक्टेड टाटा टेक्नॉलॉजी टू सेट अप 2 सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग. आय डोंट नो फॉर व्हॉट. ओके, इन्कम स्टेटमेंट, ग्रॉस मार्जिन हे बघायचं. यावर्षीचं ग्रॉस मार्जिन 29% आहे. गेल्या वर्षी होतं, यावर्षी ग्रॉस मार्जिन आहे 27.2% आहे. ग्रॉस मार्जिन खाली आलेलं आहे. ओके, नंतर नेट इन्कम मार्जिन 12.1 पासून 12.5% दाखवलेलं आहे, राईट. आणि ग्रॉस मार्जिन जर कमी असलं ऑब्विसली, तर नेट मार्जिन त्यांनी ॲडजस्ट केलेलं आहे टू कीप द परफॉर्मन्स इन द स्टॉक. ओके, रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स YOY कमी झालेलं आहे सर्व्हिस सेगमेंटचं आणि टोटल प्रोडक्टचं सुद्धा. म्हणजे त्याच्यामध्ये सर्व्हिस सेगमेंटचं जे आहे ते मेन 80% त्यांचा रेव्हेन्यू असतो, आणि ऑपरेशन टोटल म्हणतात त्याच्यामध्ये प्रोडक्टचं पण इन्क्लूड केलेलं आहे. दिस कंपनी इज हॅव्हिंग 80% सर्व्हिस रेव्हेन्यू अँड 20% अराउंड प्रोडक्ट रेव्हेन्यू. ओके, हेडकाउंट त्यांचा ऑब्विसली कमी झाला आहे, 12,400 झाला फ्रॉम 12,600. सो इज नॉट गुड साईन. फायनान्शियल हायलाइट्स, रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स टोटल आणि रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स इन US मिलियन. तर US मिलियन तुम्ही बघितलं तर कमी झालेलं आहे, राईट, पण इंडियन रुपीजमध्ये वाढलेलं आहे ओनली बिकॉज ऑफ करन्सी बेनिफिट. कळतंय तुम्हाला मी काय सांगतोय ते. सो इफेक्टिव्हली द रेव्हेन्यू हॅज गॉन डाऊन. ओके, Q2 25 to Q2 26. Q1 26 मध्ये पण डाऊनच होता, वॉट एव्हर 2%, 1% जो भी आहे. रेव्हेन्यू फ्रॉम सर्व्हिस सेगमेंट -3.5%. डॉलर टर्म्समध्ये बघायचं असतं. ऑल एक्सपोर्ट कंपनीचं परफॉर्मन्स नेहमी डॉलर टर्ममध्ये बघायचं असतं, नॉट इन रुपी टर्म्स. रुपी टर्म्समध्ये ऑलवेज फाईंड बेटर नंबर्स, या बिकॉज ऑफ करन्सी डिप्रिसिएशन. 10,000
51 पासून 10,128 झालाय. बट दॅट डझंट मीन एनिथिंग. या इट इज रिड्युस्ड फ्रॉम 119 टू 115. ते सांगितलं तुम्हाला मी ऑलरेडी. ऑपरेटिंग मार्जिन कमी झालंय, इबिट मार्जिन पण कमी झालंय. ऑपरेटिंग रेव्हेन्यू बघा, याच्यामध्ये सर्व्हिस सेगमेंट इज डार्क ब्लू, 78% मधून 77, नॉट मच. ओके, इज ऑल सेम थिंग. 22 आणि 78 होतं, ते आता 23 आणि 77 झालं. याच्यामध्ये जास्त मार्जिन असेल, सर्व्हिसमध्ये कमी मार्जिन असतं. ऑफशोर अँड ऑनशोर. ऑफशोर चाललंय यांचं 43% होतं, त्याचं 40% आलंय. आणि ऑनशोर म्हणजे लोकली 60%, एक्सपोर्ट इज 40%. दिस इज द कॉमन थिंग बरं का. कुठल्याही तुम्हाला बिगर, बेटर, बोल्डर हे स्टेटमेंट सापडतील. टिपिकल मॅनेजमेंट पार्लन्स आहे, याच्याकडे जास्त लक्ष द्यायची जरूर नाही. फायनली यू सी द नंबर्स. टाटा टेक्नॉलॉजी अक्वायर केलं ES टेक ग्रुप जर्मनी. Maybe it is EPS accretive over a period of time, not immediately. आणि स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप सिनॉप्सिस नावाची कंपनी आहे, त्यांच्याकडे पण हे काय करतं. पार्टनरशिप इज ऑलरेडी demonstrated significant value in pilot engagement with leading European luxury OEM. OEM म्हणजे original equipment manufacturer, and programs with other major OEMs are currently underway in North America and Europe. म्हणजे कसं व्हॅनिटी चेंज करायची गाड्यांची, दिसायला सुंदर, ओके, आतमध्ये काय असेल ते सेमच असतं. म्हणजे ॲव्हरेज किंवा लास्टिंग लाईफ ऑफ द व्हेकल वगैरे वगैरे. लॉन्च वॅट सिंक बॅटरी पासपोर्ट प्लॅटफॉर्म आहे. बॅटऱ्याच ठेवलेल्या ट्रकच्या चॅसेसमध्ये. ओके, 3 आणि 3 6 सायंत्रिक 18 बॅटरीज आहेत. दीज आर पोटेन्शियल डिझास्टर आयटम्स. बॅटरी अजून प्रूव्ह झाले की नाही, गॉड ओनली नोज. आय डोंट नो दॅट. म्हणजे आगी लागतात ट्रक्सला आणि बसेसला आणि कार्सना. आय डोंट नो वेअर फ्रॉम इट इज कमिंग. मे बी फ्रॉम CNG or from CNG kit which is fixed outside, or maybe from ते कधीच रिव्हील होत नाही. हे गाडीला किंवा बसला आग का लागली हे कधीच रिव्हील होत नाही, ते कुठेच होत नाही रिव्हील. म्युनिचला एक नवीन ऑफिस उघडलंय. कॅरिडॉर अपस्किलिंग अँड टॅलेंट डेव्हलपमेंट. दिस इज पीनट्स फॉर मी. थॉट लिडरशिप शोकेसिंग हाऊ वी इंजिनियर. सगळं मार्केटिंग आहे. नथिंग मच इन दिस. Contact us. Okay, finish. That is what is Tata Technologies. As you can see, the performance has deteriorated in numbers. त्याच्यामुळे तो शेअर पडलेला आहे. 1200 वरून 650 आलेला आहे. ओके, आणि तुम्ही अजून डिटेल बघितलं याचं तर तुम्हाला कळेल की याच्यामध्ये YOY दिलेलं नाही, सगळं Q on Q दिलेलं आहे. ओके, पण YOY पण तुम्हाला कळेल तर तुम्ही इथे जा आणि प्रॉफिट अँड लॉस मध्ये तुम्ही गेलात तर बघा इथे दिसतंय. ओके, नेट प्रॉफिट याचं 2019, 20, 21, 22 पासून बघितलं तर 333 वरून तो 680 गेला आणि 680 वरून 677 झालाय. त्यामुळे नेट प्रॉफिट याचा गेल्या 3 वर्षामध्ये ऑलमोस्ट म्हणजे 24 आणि 25 मध्ये स्टॅटिक आहे, काय वाढलेलं नाही आहे. पण डिव्हिडंड चांगलं दिलं आहे. 60% डिव्हिडंड पे आउट करून टाकलं, म्हणजे 677 करोड्स मधले 70% वाटून टाकलेत. ओके, त्याच्यामुळे गुड शो मी द कॅश त्यांनी डेमॉन्स्ट्रेट केलेलं आहे. आणि आता या TTM ट्रेलिंग 12 मंथ्समध्ये मायनर वाढलेलं आहे. याचं पुढे काय होतंय, मे बी फ्युचर इज नॉट लुकिंग दॅट गुड. त्यामुळे 650 वर शेअर खाली आलेला आहे. बट फिंगर्स क्रॉस्ड. आय डोंट नो मच अबाउट इट. ओके, इंटरनल न्यूज तर मग कोणालाच कळत नाही. कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ 7%, शेअर 27% पडलेला आहे. मे बी विथ रिस्पेक्ट टू दिस नंबर्स फॉल इज डिस्प्रपोर्शनेट. इक्विटी 81 करोड आहे. बॉरोईंग काही जास्त नाही, 247 करोड बॉरोईंग आहे. कॅश फ्लो वाढलेला आहे, 700 कोटी कॅश फ्लो आलाय वर्सेस 400 करोड वगैरे वगैरे. डेटर्स 71, म्हणजे 2 महिन्यात त्यांना पैसे मिळतात. आधी 82 डेज मध्ये मिळायचे, त्याच्या आधी 91, 3 महिन्याचं 2 महिने 2.5 महिन्यावर आलेलं आहे. ओके, AR म्हणजे अकाउंट रिसिवेबल. प्रमोटरचे 55%, टाटाचे 5%, FIचे वाढलेले आहेत, 2%वरून 5%वर नेले आहेत. म्युच्युअल फंडाने पण घेतलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला हा शेअर ठेवून द्यायला हरकत नाही किंवा अजून घ्यायला सुद्धा हरकत नाही, राईट. आता नाही घेणार तर कधी घेणार 650 रुपयाला. ओके, 36% पब्लिककडे आहेत, 40% होते. लोकांनी 1200, 1100 हातारला विकले दिसतंय. सध्या 36% आहे. ओके, सध्या तुम्ही ग्राफ बघितला तर बघू कुठे येतोय. दिस इज व्हॉट इज PE 38,
ओके 26,000 कोटी मार्केट कॅप आहे, बुक व्हॅल्यू 87 आहे, ROC बरा दिसतोय. ओके 19%, 25%, फेस व्हॅल्यू 2 आहे. त्यामुळे स्प्लिटचा लाभ, स्प्लिट 1 झाला तर होईल. आणि असा शेअर 1200वरनं किंवा आता 1 वर्षाचा आहे, 3 वर्षाचं बघितलं तर 1200वरनं हा शेअर स्टेबल झाला. आता पडलं, काही जास्त पडलेलं नाही. 632 वाज लोएस्ट आणि आता सुरू तो 655लाच आहे. त्यामुळे जे लोक इथे अडकलेले आहेत, ओके, त्यांनी घ्यायला हरकत नाही. टाटा ब्रँड आहे, त्यामुळे शुड बी लिटल बिट सेफर. सेल्स पण याचा स्टॅटिक आहे बघा, 1300 कोटीच आहे. गेले ऑलमोस्ट लाईक गेले 3 वर्ष 1300 कोटी पर क्वार्टर सेल आहे. प्रॉफिटेबिलिटी इज अराउंड more or less same. So this is value stock, this is not a growth stock. आणि इयरली जर बघितलं तर असा त्यांचा सेल्स वाढलेला आहे, 3,000वरनं 5,000 झालाय आणि प्रॉफिट पण 400वरनं 900 झालेला आहे. सो नॉट दॅट हाय कॅचिंग परफॉर्मन्स. ओके, आणि हे तुम्हाला दाखवलं सगळं इक्विटी किती वगैरे वगैरे. तर दिस इज व्हॉट इज टाटा टेक्नॉलॉजीज. ओके, लुकिंग ॲट द management, let's see what finance man says. Okay, Q2 marked quarter of financial resilience, wow, and operational discipline. Our margin performance remains stable despite ongoing macroeconomic challenges. So she is saying these macroeconomic challenges are because of America tariff. We maintain healthy balance sheet, enabling continued investments in strategic priorities, long-term priorities. Okay, immediately काय दिसत नाही. Looking ahead, while we remain cautious and optimistic about near-term demand of softness of the demand मध्ये, म्हणजे रेव्हेन्यू काय जास्त वाढणार नाही. वी आर कॉन्फिडंट अबाउट ability to navigate the environment and deliver sustainable value creation in second half of this fiscal. Let us see what happens in second half. If she is right, okay, maybe you can buy now and earn 100 rupees on the top of what is the share price today. ओके, इथे पण आपण म्हणतोय सेकंड हाफ मध्ये चांगलं राहील, मोमेंटम येईल वगैरे वगैरे. आणि हे बघा, हे काम करते टाटा टेक्नॉलॉजीज. करते काय? It is wholly into electric vehicles across the world, R&D आणि सर्व्हिस. ओके, सो ज्यांनी टाटा टेक्नॉलॉजीसाठी अनालिसिस मागितलं होतं, दिस इज व्हिडिओ फॉर दॅट पर्सन. ओके, दॅट कम्युनिटी. प्युअर प्ले रिसर्च अँड डेव्हलपमेंट अँड डिजिटल सोल्युशन स्पेशलिस्ट. त्याच्यामध्ये गाड्या येतात, ट्रक्स येतात आणि क्रेन्स आणि अदर इक्विपमेंट्स पण येतात. ओके, सगळं व्हॉट एव्हर इज मुव्हिंग. Auto world is a big world, including tractors. Okay, tomorrow they will have tractors, काय म्हणायचं, frills and ribbons on tractors also. कॉम्प्युटर बसवतील एका ट्रॅक्टरवर आणि मग IT इंजिनियर झालेला शेतकऱ्याचा मुलगा तिथून सगळे काय म्हणायचं मेसेजेस पाठवल की इथे एवढं लावलंय, तिथे तेवढं लावलंय, राईस एवढं लावलंय, टोमॅटो एवढे राहिलेत आणि या डिस्ट्रिक्टमध्ये इंटिग्रेट करून मग एवढा टोमॅटो आहे ना. दिस इज गुड. इफ समबडी लाईक टाटा टेक्नॉलॉजीज डज दिस इज फिनॉमिनल. Everything, all our IT companies are doing fantastic work for the world. Okay, why don't they do for our own farmers and our agricultural sector? Okay, so this is what is Tata Technologies. Thank you so much. Hope you liked it and you will derive some benefit out of this analysis. Thank you.